केवळ काहीतरी खापरी गोळा करणे नव्हे. जीवन म्हणजे आनंदाने राहणे. आनंदाने राहणे. आपण आनंदी आहोत. मानवीय स्वरूप आनंदी आहे. एखादा माणूस रडायला लागला तर लोक का म्हणतात, का रडतोयस म्हणून. आपण रस्त्याने जात असताना जर हसत राहू किंवा हसत असलो तर कोण म्हणत नाही का हसतोयस म्हणून. त्याऐवजी जर मोठ्याने रडत असेल तर त्याला विचारतात का रडतोयस बाबा म्हणून. निसर्गतः नैसर्गिकरित्या विचारतात का. रडणे हे मनुष्य स्वभाव नाहीये. जीवाचा स्वभाव रडणे नाही. जीवाचा स्वभाव हसणे. हसणे जीवाचा स्वभाव. माणूस आपण हसत राहायला पाहिजे. दुसऱ्यांना हसवत राहायला पाहिजे. माणसांच्या जीवनातले उद्दिष्ट व्हावं. कितीही कष्ट नष्ट दुःख दुम्मान प्राप्त जरी झाले, आपण दुःख व्यक्त केले तरी सुद्धा दुःख येणारच आणि हसनमुखाने राहिलो तरी सुद्धा ते येणारच. जे येणार आहे ते येणार आहे, तर त्याला रडत का तोंड द्यावं. हसत तोंड दिल्याने काय वाईट होणार. जे आपल्या जीवनात येणार आहे ते कसंही येणारच. नियतीचे खेळ आहे. नियतीच्या नियोजनानुसार ते येतच असते. त्याला हसत तरी स्वीकारावं लागतं, रडत तरी स्वीकारावंच लागतं. रडलो म्हणून काय जात नाही. दुःख व्यक्त केल्याने दुःखाच्या अभिव्यक्तीने आलेले काहीही कष्ट जात नाही. तर दुःखाची अभिव्यक्तीने ती जात नाही तर मग दुःख करायचं कशाला. येते तर त्याला हसनमुखाने स्वीकार करू. लाखो कुटुंब नाही, करोडो कुटुंब. करोडो कुटुंबातील करोडो समस्या असू शकतात. नाही असं समस्या आलेत, जितकं होईल तितकं माणूस निवारण करण्याचा प्रयत्न करायचा. पण खिन्नता बाळगायचं कशासाठी. खिन्न झाले नाही झाले निवारण, प्रयत्नांते न निवृत्ती ही प्रारब्ध. सर्व यत्न करून सुद्धा ते निवृत्त होत नाही ना, त्याला मी टाळू शकत नाही ना. ठीक आहे, नियतीची इच्छाच अशी आहे असं म्हणायला अडचण का. नियतीची इच्छा आहे एवढं म्हटलं तर काहीही तक्रार नाही. म्हटले तरी ते होणारच. एक गाढव घरात येतोय, गेट मधनं आत प्रवेश करतोय. तुम्ही त्याला कितीही बोला तरी तो एकदा दिशा ठरवलेल्या आत येतो. तुम्ही त्याला गाढव म्हटला तरी तो आत येतोय, घोडा म्हटला तरी आत येतोय. काही म्हटलं तरी तो आत येणारच. काय तरी म्हणून आपलं मन दूषित करण्यापेक्षा चांगलं काहीतरी म्हटलेले काय. काही म्हटलं तर ते आहे ते आहे. त्याच्यामुळे आमची वाणी, आमची मन, आमची भाव दूषित कशासाठी करून घ्यायचं. मानवीय स्वभाव आनंदी. म्हणून आचार्य शंकर म्हणतात ना, चिदानंद रूप शिवोहम. मी दुसरं काही नाही. विचार करावा माणसाने. विचार केल्यास याच्या पलीकडे काही नाही. चिद्रूपी आनंद. ज्या आनंदात जाणीव आहे, जाणीवयुक्त आनंद म्हणजे मी आहे. जाणीवयुक्त आनंद म्हणजे मी आहे. नाहीतर आनंद निद्रेत सुद्धा असते, पण अज्ञानातले आहेत. निद्रेतील आनंद हे अज्ञानजन्य आहे. तिथे कुठलंही जाणीव नाहीये, कुठलेही व्यवहार नाहीये, काही कळत नाहीये. कळत नसताना निद्रेतला आनंद हे अज्ञानजन्य आनंद आहे. पण तशाच पद्धतीचा आनंद जागृत अवस्थेत सुद्धा माणसाला प्राप्त होऊ शकतं. त्यालाच चित्त आनंद म्हणतात. जाणीवेचे आनंद, जागृतीचे आनंद आहेत, ते आपण प्राप्त करू शकतो. करू शकतो म्हणण्यापेक्षा आपण आहोतच ते. पण अडथळा काही, बाधा काही आमच्या समोर उभी आहे. सरळ रस्त्याने जात असताना जसं स्पीड ब्रेकर म्हणून असतात अडथळे, तसे हे आनंद अभिव्यक्तीला काही अडथळे आहेत. ते अडथळे दूर करण्यासाठीच आचार्यांनी निर्वाण षटकली. मन बुद्धी चित्त अहंकारादी जे आहे
हे अडथळा. जीव यांच्याशी मिळून व्यवहार करायला लागला तर स्वरूपगत आनंद जे आहे, स्वरूपतः मी आनंदी जे आहे, ते आनंद का अभिव्यक्त होत नाही? कारण मी त्या आनंदाची संगत करण्याऐवजी मनाची संगत केली, चित्ताची संगत केला, बुद्धीची संगत केली, अहंकाराची संगत केली. परमात्मा करत असताना कोणतरी मध्ये आले, मी करतो म्हणा, अहंकार. बुद्धी काहीही निर्णय घेत, निर्णय योग्यच घेते अशातला भाग नाही. आणि त्या बुद्धीवर मी अवलंबून राहिलो तर दुःखी होणार. चित्तावर मी अवलंबून राहिलो तर ते चित्त स्वतः चंचलित असल्या कारणाने मला स्थिरता देऊ शकत. मन स्वतः संकल्प विकल्पवान मनः, मन स्वतः संकल्प विकल्पवान असल्या कारणाने तिथे संकल्प कधी कधी विकल्प, तर तिथे शांतता नाहीये, स्थिरता नाही, म्हणून सुख नाही. सुख माझ्या स्वरूपगत आनंद अभिव्यक्तीला माझ्या शरीर आणि शरीरातल्या सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि ह्याच्यातलं सूक्ष्म शरीर म्हणजे हे अंतःकरण चतुष्टय आदी जे आहे, प्राणादी जे आहेत, पंचकोशादी जे आहेत, हे अडथळा निर्माण करतात, अडथळा निर्माण त्याच्यामुळे आपले आनंद आपल्याला दिसेल, आपली चेहरा आपल्याला स्पष्ट दिसेल, काहीतरी दिसते त्याला. का? तर त्याला दुसरं काहीतरी आम्ही चिकटून घेतो. यासाठीच आचार्याने सांगितले की मन बुद्धी चित्त अहंकार हे माझी नाहीये आणि ते म्हणजे मी नाहीये. कोणाचे? ते पंचमहाभूतांचे. सप्तधातुयुक्त शरीर हे माझी नाहीये. का? ते सप्तधातू पंचमहाभूतांचे. आणि पंचमहाभूतांची मी कसं होऊ शकेल? हे मी नाही का? ह्यांना मी पाहतो म्हणून ते मी नव्हे. या वस्त्राला मी पाहतो, पाहत असल्या कारणाने माझ्यापेक्षाही वेगळं आहे. याला दृश्य म्हणतात, पाहणाऱ्याला दृष्टा म्हणतात. दृष्ट आणि दृश्य दोन्ही एक कधीच होत. दृश्य समोर असते, दृष्टा पाठीमागे असतो, इकडे असतो. आणि दृश्य वस्तू म्हणजे दृष्टा कधी होणार नाही. दृश्य वस्तूला पाहणारा मी याच्यापेक्षा वेगळा आहे. शरीराला मी पाहतो, मनाला मी पाहतो, बुद्धीला मी पाहतो. का? माझं शरीरात इथे दुखतं, इथं ठीक आहे, इथे असं झाले, तिथे झाले. शरीराची सर्व दुखणे आणि सुखणे हे दोन्ही मला कळतात. मनबुद्धी चित्त अहंकाराची सर्व व्यवहार आपण ओळखतो आहोत. सर्व आम्ही ओळखतो, सर्व ओळखतो. बुद्धी कोणाची तेज आहे, कोणाची मंद आहे हे आम्हाला समजतं. कोण कमी आहे, कोण जास्त आहे आम्हाला कळतंय. अहंकार कधी येतो कधी जातो आम्हाला कळतंय. कधी अहंकार एकाचा उत्पन्न झाला, माझ्यासारखे कोण नाही असं म्हटला तो, तर त्याच्यापेक्षा मोठा कोणतरी आल्याबरोबर तो आपोआप लहान होत असतो, आपोआप लहान होत असतो. तेव्हा त्याला कळतं की मी त्याच्या समोर आता लहान आहे. मग दुःखी झाला. जेव्हा मोठा समजत होता तेव्हा सुखी समजत होता. आपल्यापेक्षा मोठा कोणतरी आला असं कळल्याबरोबर तो लहान झाला. मी नेहमी सांगत असतो, कोणाच तर लग्नात एकाच्या बोटात एक 2-3 अंगठ्या होत्या. त्या अंगठी इतकं त्याच्या डोक्यात बसलेले होते, सोन्याची होती. ते इथे वाट, इथे वाट, असंच करायचं. दोघे तिघे जण म्हणत होते, असं का करतोय, असं का करतोय. एकाच लक्षात आलं, याला कुठेतरी वाढवणे महत्वाची नाही, आपली अंगठी दाखवणे हे महत्वाची वाट. माझ्यासारखे इथे कोणच नाही, एवढा 3 अंगठीवाला मी एकटाच आहे असं त्याला वाटलं. 1-1 तोळ्याची 3 अंगठी. 3 अंगठीमुळे त्याला वाटत होतं की माझ्यासारखे कोणच नाही.
एक पाहिला तिथे बसला होता. तो उठला, हातोपा वर केला. 10 तोळ्यांचा त्याचा काय म्हणतो आपण, हा कड, बस म्हणाला तिथे. 2 घालेल नाही तर. केव्हापासून चालू केलायस तू? हे 10 तोळ्याच्या बघितल्याबरोबर गप्पच बसला तिथे. माणसांची अहंकार आपल्यासारखे कोण नाही असं जोपर्यंत वाटते तोपर्यंत खूप मोठं समजते, आणि दुसरं मोठं आपल्यासारखे असं कळल्याबरोबरच आपण लहान आहोत. संपलंच, त्याचा सुखच संपला, आनंदच संपला. ते कालच बोललो कुठे. विजयनगर साम्राज्यात श्रीकृष्ण देवरायांच्या आस्थानात एक मोठा पंडित आला होता. मोठा पंडित आला, सर्व शास्त्र पारंगत होत, सर्व विद्या पारंगत होत, अनेक ग्रंथ सहित आला होता. म्हणाला या वेगवेगळ्या ग्रंथांवर शास्त्रार्थ करायचंय मला. शास्त्रात मला कोण हरवतील त्यांचं मी ऋणी राहीन, अन्यथा मला जर कोणतरी हरवले तर मी ऋणी राहीन. जर माझ्या समोर हरले तर त्याने आयुष्यभर माझे सेवक म्हणून काम करायला पाहिजे, आणि या आस्थानातल्या राजाने लिहून द्यायला पाहिजे की माझ्या आस्थानात तुम्हाला हरवणारी कोणी नाहीये आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. असं पूर्वी चालायचं. श्रीकृष्ण देवरायांनी यादवांचं साम्राज्य, देवगिरीचे यादव म्हणू आपण, देवगिरीचे यादव, सगळ्या पंडितांना निरोप केला. त्याचा एक मोठा विद्वान पंडित आला, शास्त्रार्थ करतो म्हणतोय, त्याला हरवायचंय, त्यासाठी तयारी निशी या. आले, सगळ्यांनी बघितले. त्या पंडिताची ऐकलेले होते, इकडे तिकडे. म्हणाले याला हरवणे आम्हाला शक्य नाही. म्हणाले सर्व आस्थान विद्वान म्हणाले यांना हरवणे आम्हाला शक्य नाही. कृष्णदेवराय म्हणाले आता राज्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे, बिरबलला बोलून आणा म्हणा. बिरबलला बोलवायला गेले. बिरबल आला. सर्व सभा चिंताक्रांत स्थितीत होती. बिरबल विचारला कशात मग्न आहात एवढी जण, काय चिंता करताय? मोठा विद्वान माणूस आलाय, त्याला हरवायचंय, असे त्याच्या तोडीचे कोण पंडित आमच्या राज्यात नाहीये. मग सर्व त्याची माहिती विचारून घेतला बिरबल. म्हणाला उद्या सकाळी त्याला बोलवा महाराज म्हणा, मी करतो ना व्यवस्थित, मी शास्त्रार्थ करेन त्याच्या बरोबर. मग दुसऱ्या दिवशी त्या विद्वानांना निरोप गेला की सकाळी तुमच्या बरोबर शास्त्रार्थ करायला आमच्यातले एक पंडित येणार. सगळी सभा भरलेली आणि अर्धा तास उशीर आला. येता येताना एक मोठ्या पुस्तकांचे गठोडा म्हणतो ना, ते डोक्यावर घेऊन बिरबल तेनाली रामकृष्ण, कृष्णदेवरायांच्या आस्थानातील तेनाली रामकृष्ण, बिरबल नव्हे, तेनाली रामकृष्ण तिथे आले. कृष्णदेवराय म्हणाले तेनाली हेच ते पंडित, यांच्याशीच तुम्हाला आता शास्त्रार्थ करायचा आहे. तेनालीने आपले पुस्तक ठेवले, आपले आसन ग्रहण केले. पंडितजी कुठल्या ग्रंथावरनं सुरुवात करूया? पंडितजी म्हणाले तुम्ही सांगा, त्याच ग्रंथावरनं आपण सुरू करू. मग मी आणलेले याच ग्रंथावरनं सुरू करूया. पंडितजी विचारले काय नाव आहे ग्रंथाचं? या ग्रंथाचं नाव तिलकाष्ट महिष बंधन नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथावर आपली चर्चेला सुरुवात करायचं आहे. ग्रंथाचं नाव ऐकल्याबरोबरच समोरचा विद्वान हबकला. आजपर्यंत आयुष्यातच असल्या ग्रंथाचं नाव ऐकलं नव्हता. बौद्ध शास्त्र ऐकलेलं होतं, पतंजली शास्त्र त्याला माहित होतं, जैन शास्त्र त्याला माहित होतं, योग शास्त्र त्याला माहित होतं, सांख्यशास्त्र त्याला माहित होतं, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, हे सर्व शास्त्र त्याला माहित होते. पण तिलकाष्ट महिष बंधन नावाचा ग्रंथाचं नावच ऐकलं नव्हतं. पंडित म्हणाला समोरचा, तेनाली एक काम करू, या ग्रंथाबद्दल मी अध्ययन करून येतो आणि उद्या सकाळी आपण शास्त्रार्थ करू. सभा विसर्जित झाली. पंडित गेला आपल्या घरी.
जाऊन सगळे त्यांची जे काय ग्रंथ भांडार होती चालला. तिलकाष्ट महिषबंधन नावाचा ग्रंथ कुठे भेटतोय का म्हणून, कुठे भेटलेच नाही. रात्रभर पहाटे 4च्या दरम्यान बिन सांगताच पंडित गाव सोडून निघून गेले. का सकाळी जाऊन अपमानित होण्यापेक्षा निघून गेलेलेच बरं म्हणाला आणि रात्रीच निघून गेले. बिरबल पुन्हा सकाळी आपले ग्रंथ घेऊन आला. मग बघायला गेले पंडित कुठे आहेत बघून या. म्हणाले तो पंडित रात्रीच निघून गेलाय असं कळलं त्याला. तेनालीला विचारले कृष्णदेवरायाने, अरे काय केलं असतो त्यांना. तेनाली म्हणाला, मी काही केलेलं नाहीये. आमच्या ग्रंथाचं नाव ऐकूनच तो गेला. तो राहू द्या. आम्हालाही संभ्रम झालेले आहे की या ग्रंथाचे नाव आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतो आम्ही. तिलकाष्ट महिषबंधन ग्रंथ जे म्हणतोय, काय आहे, कुठले ग्रंथ, कोणी लिहिलेले. कोणी लिहिलेले नाही, कुठलेही ग्रंथ नाही म्हणाला. मग काय, त्याचा अर्थ समजावून घेतला कुठे पंडित म्हणाला. तिलकाष्ट म्हणजे तिळकाठी. तिळाचं झाड असतं ना, तिळ माहितीये तुम्हाला. मुंबईतले लोक तिळगुळ काल खाल्लात, ते आज आणलात. ते तिळाचं झाड असतं, एवढं तिळकाष्ट म्हणतात. तिळकाठी असते ना, कांड्या असतात ना तिळाची झाडाची, त्याला तिलकाष्ट म्हणतात. तिळाची काठी मोडून एवढी एवढी तुकडे करून ते ठेवलेले. महिषबंधन म्हणजे म्हैशीला बांधणारी रशी. महिषी म्हणजे महिष म्हणजे रेडा, महिषी म्हणजे म्हैस. महिषबंधन म्हणजे रेड्याला बांधायची दोरी. या दोन्ही हात ठेवले, वर कापडाने बांधून आणले. म्हणाला तिलकाष्ट महिषबंधन, आतमध्ये तिळाची लाकूड आणि म्हैशीची दोरी आहे. अरे एवढ्या करताच त्याला पळवला असतो. मग स्वतःला खूप मोठा समजत होता ना तो. करू द्या ना चर्चा म्हणाला तिलकाष्ट महिषबंधनावर. एक पंडिताला दुसरा पंडित मोठा आला की त्याचा अहंकार नष्ट होते. आणि अहंकाराला सीमा असते, कधी लहान होते कधी मोठं होते. किंवा मदादी म्हणतो आपण, अष्टमदादी, हे सर्व याला अवलंबून आहेत. म्हणून आचार्यांनी म्हटलेले आहे की स्वरूपानंदाभिव्यक्तीमध्ये अडथळा निर्माण करणारी गोष्ट म्हणजे शरीर, मन, बुद्धी या स्तरावर जे जे काही व्यवहार होतात त्यांच्या बरोबर जर जीव मिसळला तर स्वतःची आनंदाला गमवतो. यांना जर समोर ठेवून यांची व्यवहार पाहायला लागला, मनाला म्हटला मी बघतो आता तुला, तू इकडे चाललास मला कळते, तिकडे चाललास मला कळते. चित्ताची चंचलता जर त्याला समजलं, अहंकाराची आरोहण अवरोहण जर त्याला कळलं, आम्ही आरोहण अवरोहण पाहण्याऐवजी त्याच्यात सामील होतो. अहंकार कधी येतो कधी जातो. बुद्धीचे निर्णय क्षमता पाहण्याची माझी ताकद असताना पाहणे सोडून त्या निर्णय प्रक्रियेत आपण सामील होतो. म्हणून त्यांची सुखदुःख जीवाची सुखदुःख होतात. असे होऊ नये. माझी स्थिती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, जाणीव रूप परमपवित्र आनंद रूपी अवस्था माझी. आणि हे जर आपण पाहायचं ठरवले तर प्रत्येकाला शक्य. शरीराची व्यवहार आपण पाहतो, मनाची व्यवहार, बुद्धीची व्यवहार, हे सर्वही पाहतो. आणि नंतर ह्यांची राग, द्वेष, लोभ, मोह जे निर्माण होतात त्यांनाही पाहता येते. त्याला साक्ष रूपाने पाहायला लागले तर ते लाजतात. जसं की चोरांच्या पाठलाग सुरू केले पोलिसांनी, तर पोलीस मागे आहेत म्हणून चोर कधी चोरी करणार नाही. तसे या विषयांना जर साक्ष रूपाने पाहायला लागला जीव किंवा आत्मा पाहायला लागला तर त्यांना वाटते की आम्ही करतो, हे पाहायला लागले, आमच्या बरोबर हे सामील होत नाही, तर कशासाठी करायचा, कोणासाठी करायचा. प्रमाण घटत घटत जाऊन सर्व प्रक्रियेपासून आत्मा अलिप्त राहून पाहायला लागतो. मग त्याला कुठलेही सुख नाही, दुःख नाही, अशी एक निर्लिप्त अवस्था माणसाला प्राप्त होते.
आणि ही स्थिती प्राप्ती जीवनातला उद्देश आहे. कोणाला तरी मागे टाकणे रागद्वेषामुळे, लोभ मोहामुळे मागे टाकतो, अहंकारामुळे मागे टाकतो आणि कुठल्या तरी कारणास्तव आपण मागे टाकतो. हे बंधू आहेत, हे मित्र आहेत, आई आहेत, वडील आहेत, गुरु आहेत, अमुक आहेत, तमुक आहे, हे भावना जे निर्माण झाले त्या भावनांच्या मुळे दुसरेही काही अभिव्यक्ती तयार झाले की मग इथे असं व्हायला पाहिजे, इथे असं व्हायला पाहिजे, हे मागे टाकायचं, हे पुढे टाकायचे. या सर्वही गोष्टींना जर साक्ष रूपाने पाहिला आत्मा, तर त्याला वाटते की ही वेगळे, ह्यांना पाहणारा मी साक्षी. रात्री झोपता झोपताच अगदी सोपा आहे उपाय. रात्री झोपल्याबरोबर डोक्यात विचार येतात. हा आले बघा विचार. आता काय काय आले, ते शेजाऱ्यांनी काय केले, आमच्या मुलांनी काय केले, मग उद्या काय होणार, हे विचार सुरू होतात. सुरू झाल्याबरोबर हे बघा, हे विचार करायला लागले बघा, हे विचार करायला लागले बघा, असा दोनदा म्हणा तुम्ही. विचार करायला लागले बघा मनाने, असं म्हटल्याबरोबर मन म्हणते आता ह्याला कळलंय, गप्प. आपण गप्प राहायचं, गप्प राहायचं. याला कळायला लागल्या, काही झाले तरी त्याला म्हणायचं काही होऊ. नामस्मरण, नामस्मरण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? नामस्मरण केव्हा करायचं, केव्हा असं काय अडथळा आले की सुरुवातच करायची. आपण आता घरी गेला, घरी गेल्याबरोबर जर चुकून जरासं काहीतरी घासाघाशी झाली, कुठे गेला होता एवढा वेळ असं म्हटले, तो कोण विचारणार असं नाही म्हणायचं. का ह्यांना मी पाहतो म्हणून ते मी नव्हे, या वस्त्राला मी पाहतो, पाहत असल्या कारणाने माझ्यापेक्षाही वेगळं आहे. ह्याला दृश्य म्हणतात, पाहणाऱ्याला दृष्टा म्हणतात. दृष्ट आणि दृश्य दोन्ही एक कधीच होत. दृश्य समोर असते, दृष्टा पाठीमागे असतो, एकटी असतो. आणि दृश्य वस्तू म्हणजे दृष्टा कधी होणार नाही, दृष्ट होते. आणि अहंकाराला सीमा असते, कधी लहान होते, कधी मोठं होते. किंवा मदादी म्हणतो आपण, अष्टमदादी, हे सर्व याला अवलंबून आहेत. म्हणून आचार्यांनी म्हटलेले आहे की स्वरूपानंदाभिव्यक्तीमध्ये अडथळा निर्माण करणारी गोष्ट म्हणजे शरीर, मन, बुद्धी या स्तरावर जे जे काही व्यवहार होतात त्यांच्या बरोबर जर जीव मिसळला तर स्वतःच्या आनंदाला गमवतो. यांना जर समोर ठेवून यांची व्यवहार पाहायला लागला, मनाला म्हटला मी बघतो आता तुला, तू इकडे चाललास मला कळते, तिकडे चाललास मला कळते. चित्ताची चंचलता जर त्याला समजलं, अहंकाराची आरोहण अवरोहण जर त्याला कळलं, आम्ही आरोहण अवरोहण पाहण्याऐवजी त्याच्यात सामील होतो. अहंकार कधी येतो कधी जातो, बुद्धीचे निर्णय क्षमता पाहण्याची माझी ताकद असताना पाहणे सोडून त्या निर्णय प्रक्रियेत आपण सामील होतो. म्हणून त्यांची सुखदुःख जीवाची सुखदुःख होतात. असे होऊ नये. माझी स्थिती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, जाणीव रूप परमपवित्र आनंद रूपी अवस्था माझी. आणि हे जर आपण पाहायचं ठरवले तर प्रत्येकाला शक्य. शरीराची व्यवहार आपण पाहतो, मनाची व्यवहार, बुद्धीची व्यवहार, हे सर्वही पाहतो. आणि नंतर ह्यांची राग, द्वेष, लोभ, मोह जे निर्माण होतात त्यांनाही पाहता येते. त्याला साक्ष रूपाने पाहायला लागले तर ते लाजतात. जसं की चोरांच्या पाठलाग सुरू केले पोलिसांनी, तर पोलीस मागे आहेत म्हणून चोर कधी चोरी करणार नाही. तसे या विषयांना जर साक्ष रूपाने पाहायला लागला जीव किंवा आत्मा पाहायला लागला, तर त्यांना वाटते की आम्ही करतो हे पाहायला लागले, आमच्या बरोबर हे सामील होत नाही, तर कशासाठी करायचा, कोणासाठी करायचा. प्रमाण घटत जात.